एक ब्रेकिंग बातमी येते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झालेला आहे। मुख्यमंत्री पोलिसांच्या हेलिकॉप्टरमधून त्यामुळे नागपूरकडे रवाना झालेले आहेत। गडचिरोली जिल्ह्यातील कोनसरीमधली ही घटना आहे। आलापल्लीमध्ये उद्घाटनाचा एक कार्यक्रम होता, तिथे मुख्यमंत्री हजर होते। या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आलेले होते, मात्र हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला। मात्र हा बिघाड लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्री पोलिसांच्या हेलिकॉप्टरमधनं आता नागपूरकडे रवाना झालेले आहेत। गडचिरोली जिल्ह्यातल्या कोनसरीमधली ही घटना आहे। आलापल्लीमधल्या उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतरची ही घटना आहे। मात्र सुदैवानं मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमध्ये बसण्याच्या पूर्वीच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याचं लक्षात आलं आणि त्यामुळे मुख्यमंत्री पोलिसांच्या हेलिकॉप्टरमधनं नागपूरकडे रवाना झाले। मोठी बातमी आहे, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झालेला होता, मात्र मुख्यमंत्री पोलिसांच्या हेलिकॉप्टरमधनं सुखरूपपणे नागपूरकडे रवाना झालेले आहेत। गडचिरोली जिल्ह्यातील कोनसरीमधली ही घटना आहे। आलापल्लीमध्ये उद्घाटनाचा कार्यक्रम होता आणि त्याच वेळेला हा सगळा प्रकार घडला। मुख्यमंत्री फडणवीस कार्यक्रमासाठी आलेले होते। ओमप्रकाश सुनारकर आपले प्रतिनिधी आहेत। ओमप्रकाश, फडणवीसांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झालेला होता, नेमकं काय घडलं? सर, गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज मुख्यमंत्री साहेब आले होते आणि महत्त्वाचं म्हणजे कोनसरी चामोर्शी तालुक्यातील कोनसरी इथे मेटल लोह प्रकल्प याचं उद्घाटन झाल्यानंतर आढावा बैठकीसाठी आलापल्ली या वन विभागाच्या वनसंपदा बिल्डिंगमध्ये आले होते आणि आढावा घेऊन जात असताना अचानक त्यांच्या बसल्यानंतर हेलिकॉप्टर हे चालू होत नव्हतं। त्यामुळे मग चेक केले असता त्या बिघाड आहे असं माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री साहेब ऑन वे आपल्या गाडीनं नागपूरकडे रवाना झाले। आणि नक्की धन्यवाद ओमप्रकाश दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला होता, मात्र मुख्यमंत्री पोलिसांच्या हेलिकॉप्टरमधनं सुखरूपपणे नागपूरकडे रवाना झाले।